वळूयात पुढच्या बातमीकडे। आज सकाळपासूनच शरद पवार यांच्या भेटीगाठी आता नेत्यांकडून घेतल्या जात आहेत, कारण नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले आमदार रवींद्र धंगेकर आणि वर्ध्यातून लोकसभा निवडण्यास इच्छुक असलेले कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता आज सकाळपासूनच शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची चंगळ पाहायला मिळते। तर अगदी काही वेळापूर्वीच आपण पाहतोय रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। तर दुसरी दृश्य आहे तर कराळे गुरुजी खरे तर वर्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। त्याच अनुषंगाने त्यांनी या अगोदर देखील शरद पवारांची भेट घेतली होती। आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या त्या भेटीला दाखल झाले। तर यावेळेस काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमकं काय कळतं? आपण पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच धंगेकरांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे। तर आता कराळे गुरुजी देखील शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाल्याचं कळतंय। वर्षा, या दोघांचीही भेट आता पूर्ण झालेली आहे। कराळे गुरुजी सुद्धा शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडलेले आहेत। खरं तर कराळे गुरुजींची ही 7वी भेट शरद पवार यांच्यासोबत आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र अजूनही या ठिकाणी उमेदवारी घोषित झालेली नाही। पण कराळे गुरुजी हे मात्र त्या ठिकाणचं गणित पवार साहेबांना सांगण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे। शरद पवार यांनी त्यांना निरोपही दिलाय की तुम्ही तयारी सुरू करा, उमेदवारी कुणाला घोषित होईल हे येत्या 27 तारखेला समजेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ही भेट घेऊन आता कराळे गुरुजी निघालेले आहेत। पण त्याआधी पुण्यातील लोकसभेचे महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर ही पहिलीच भेट शरद पवार यांच्यासोबत धंगेकरांची आहे आणि आगामी प्रचारामध्ये कशा पद्धतीने आघाडी घ्यायची याचं सुद्धा मार्गदर्शन शरद पवार यांनी त्यांना केलेलं आहे। त्याचबरोबर शरद पवार यांच्या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये सभा होतील असा सुद्धा शब्द त्यांनी धंगेकरांना दिलेला आहे आणि जी काय मदत स्वतःला लागेल ती मदत करू असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आज रविवार आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच आपण पाहतो की हे मोदीबाग जिथं शरद पवारांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानी अनेक नेते आहेत ते भेटीला येतात आणि सकाळपासून आता रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर कराळे गुरुजी आणि त्याचबरोबर जे सांगोल्याचे आमदार आहेत त्यांचे जे पुतणे आहेत संग्राम पाटील, हे सुद्धा आता शरद पवार यांना भेटायला आलेले आहेत। आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आता आपण पाहतोय की मोदीबाग हे एक केंद्रस्थान बनलेलं आहे आणि नेत्यांची वर्दळ सुद्धा आता सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।